आज आपल्या गावामध्ये आपल्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सुरतगावच्या वतीने आनंद बाजाराचं आयोजन करण्यात आलं होतं। या आनंद बाजाराचं आपण उपसरपंच या नात्याने निरीक्षण केलात तर या आनंद बाजाराच्या अनुषंगाने आपल्याला म्हणजे या आनंद बाजार पाहिल्याच्या नंतर आपलं काय मत आहे ते आपण सांगावं। सर्वप्रथम मी आमच्या गावच्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सुरतगाव जे सर्व मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक वर्ग या सर्वांचे अभिनंदन करतो की त्यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शालाबाह्य उपक्रम या घटकाअंतर्गत आज आनंद बाजाराचं नियोजन केलं। त्या नियोजनाचं निरीक्षण करत असताना सर्वप्रथम मी आता लहानपणापासून माझं वय 34 वर्ष वय आहे, 35 वर्ष सुरतगावमध्ये कधीही बाजार उभा झालेला नव्हता किंवा बाजार अशा पद्धतीनं बाजाराचं आयोजन केलं गेलं नव्हतं। त्यामुळे काहीतरी एक आगळं वेगळं स्वरूप सुरतगावमध्ये पहिल्यांदा बघायला मिळालं। त्या खरोखरच कौतुकास्पद असं वाटलं। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आपण जे बनवू शकतो किंवा आपण बाजारामध्ये गेल्यानंतर आपण जे वस्तू विकण्यासाठी ठेवलेली आहे ते वस्तू विकू शकतो हा एक आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी आजचं जे बाजाराचं नियोजन होतं ते खूप गरजेचं होतं। कारण येणाऱ्या काळामध्ये स्पर्धेचं युग आहे की प्रत्येक व्यक्तीला काही नोकरी मिळणार नाही। त्यामुळे कुणाला व्यापार करावा लागेल, कुणाला शेती करावी लागेल, तसेच कुणाला नोकरी करावी लागेल। परंतु आपण व्यापार जर करायचा असं जर एखादं स्वप्न असेल तर त्या स्वप्नासाठी वाव देण्यासाठी आजचं आनंद बाजार याचं नियोजन खूप गरजेचं होतं आणि त्यासाठी खूप प्रेरणादायी असेल असं मला वाटतं।